महायुतीतले वजनदार नेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे सध्या महायुतीसाठी कठीण पेपर घेऊन आलेत। भुजबळ खरंच नाराज आहेत का असा सवाल सध्या उपस्थित झालाय। त्याला कारण झालेली आहे त्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि आता मनुस्मृती प्रकरणातली आव्हाड समर्थनाची भूमिका। कधी 400 पार घोषणेचा समाचार, 400 पार असं बोलून ती 400 पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता नाकीनऊ आले। कधी ठाकरे पवारांविषयी सहानुभूतीचा साक्षात्कार, त्यांची मीटिंग एवढी मोठी का व्हावी तर काही सहानुभूती त्यांच्या पाठीमागे जरूर आहे आणि असणार ते। कधी विधानसभेच्या जागांवरून थेट भूमिका, आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। आता जितेंद्र आव्हाडांची पाठराखण। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही। भुजबळांची गेल्या काही दिवसातली ही वक्तव्य, राजकीय जाणकार अशा वक्तव्यांना नाराजी असं म्हणतात, पण भुजबळ काय म्हणतात तेही ऐका। चला, मी नाराज काय नाही। मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो। खोटं बोलणं मला जमत नाही। काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। भुजबळ खरंच नाराज आहेत का? भुजबळ पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे चाललेत का असा सवाल उपस्थित होतोय। भुजबळ साहेब नाराज आहेत, पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे। भुजबळ साहेब नाराज आहेत? माझ्या कानावर काय नाही आलेलं बाबा। नाही, असं मला वाटत नाही की भुजबळजी नाराज असतील। भुजबळ साहेब नाराज असण्याचं काय कारण आहे यापर्यंत अजून जायला थोडासा वेळ आहे। 4 तारखेचा निकाल लागल्यानंतरच त्यांची नाराजी असेल तर ती स्पष्ट होईल। कधी कधी काही विषयांवर त्या ठिकाणी मतांतर होत असतात, याचा अर्थ ती महायुतीतली नाराजी असं काही समजण्याचं त्या ठिकाणी कारण नाही। निमित्त झालं मनुस्मृतीचं। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यावरून सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांनीही मनुस्मृतीचं दहन केलं। मात्र या आंदोलनात एक आगळीक त्यांच्याकडून घडली। यावरून आव्हाडांविरोधात भाजप आरपीआयचे नेते राज्यभर आंदोलन करत असताना भुजबळांच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या। पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही। मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो। जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो। अनेक दलित पॅंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही। पुरोगामित्वाचा ढोल वडवणारे भुजबळ साहेब अशा प्रकारे त्यांची भूमिका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर फाडणाऱ्याच्या बाबतीनं सहानुभूती व्यक्त करणे हे दुर्दैवी आहे। मात्र भुजबळांच्या या वक्तव्यांना आता त्यांच्याच पक्षाचे नेते घरचा आहेर देत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्याच 2 नेत्यांची जुंपल्याचं दिसतंय। त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे। अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता होती, ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला। आता महायुतीसाठी मनुस्मृतीसारख्या अडचणीच्या विषयात थेट आव्हाडांना समर्थन देऊन भुजबळांनी स्वतःच्याच पक्षाला शह दिल्याचं मानलं जात आहे। आता भुजबळ खरंच स्वगृही परतणार की अजितदादा त्यांची समजूत काढणार याची उत्सुकता राज्याला आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।